अंडर 15 अंडर 17ला खेळलो. माझा ओपनिंग बॅट्समन पार्टनर होता झुबिन भरूचा. इस्लाम जिमखानाला मॅच होती सौराष्ट्र बरोबर. एक गरसोंडिया नावाचा बॉलर होता, सगळं आठवत आहे मला. पण झुबिन चांगली बॅटिंग करत होता. मी 9 रन करून रनआउट झालो मी. पण झुबिननी अप्रतिम बॅटिंग केली. पण त्या दिवशीच मिसेस इंदिरा गांधी डाईड. शी वॉज असायसिनेटेड दॅट डे. ती मॅच रद्द झाली आणि आम्हाला सगळ्यांना डॉर्मेटरीमध्ये जाऊन राहायला लागलं. पण ती पण एक आठवण आहे की 83 साली जेव्हा अंडर 15ला सिलेक्ट झालो तेव्हा सुद्धा सचिन सिलेक्शनला आला होता, पण तो सिलेक्ट झाला नाही. पण तेव्हा तो एक शोल्डरलेस बॅट वापरायचा आणि हडकर सर माझ्या बरोबर आले होते. मी सिलेक्ट झालो, पण हडकर सर मला बोलले तो लहान मुलगा बघ कशी बॅटिंग करतोय. आणि ती पण मला एक आठवण आहे. तेव्हा पहिल्यांदा वानखेडेला मी ग्राउंडवर गेलो आणि ग्राउंडवर सिलेक्शनसाठी ट्रायल्ससाठी गेलो. तामाणे सर वगैरे सगळे असतील. तामाणे सर होते, विठ्ठल पाटील होते, एकनाथ सोलकर होते, रमाकांत देसाई होते. त्यानंतर पॉली उमरीकर बघायला आले, पण सिलेक्टर होते दिलीप सरदेसाई. सो दिलीप सरदेसाई, विठ्ठल पाटील, एकनाथ सोलकर, पॉली उमरीकर, रमाकांत देसाई हे सगळे तिकडे सिलेक्टर्स म्हणून त्यावेळेस अंडर 15ला होते. जेव्हा मी आणि माझ्या शाळेतून संग्राम सावंत आम्ही दोघं 83 साली सिलेक्ट झालो.